एकनाथ शिंदेंच्या भाषणावर अजित पवारांनी जोरदार हल्लाबोल केला। राज्याच्या कुठल्याही विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्ताव विरोधकांसाठी महत्त्वाचा असतो। त्याला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उत्तर देतात। 6 महिन्यांपूर्वी काय झालं हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे। त्याला आज 6 महिने झाले। मीही सभागृहात 32 वर्ष झाली आलोय। या आधीही मी इतरांची भाषण ऐकायचो। शरद पवारांनीही 78 साली पुलोद स्थापन केलं, तेव्हा अनेक मान्यवर त्या मंत्रिमंडळात होते, पण कधी मुख्यमंत्र्यांची भाषणं ही राजकीय होत नाही। एखाद दुसरा चिमटा काढला मी समजू शकतो, असं अजित पवार म्हणाले। राज्याचे तुम्ही मुख्यमंत्री झाला, असल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्ही तुमचं मन जास्त रमवू नका। हे राज्यातल्या जनतेला अजिबात आवडणार नाही। राज्यातल्या जनतेला, तरुणीला वाटतं की मला कसं काम मिळणार आहे, महागाई कशी कमी होणार आहे, बेरोजगारी कशी कमी होणार आहे, ह्याच्याबद्दल धोरण काय ठरणार आहे, ह्याच्याबद्दल पुढची लाईन ऑफ ऍक्शन काय ठरणार आहे, शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये काय भूमिका ही इथून पुढच्या काळामध्ये घेतली जाणार आहे। काय होतंय, तुम्ही तुमच्या मुलाच्या वयाच्या लोकांनाच जास्त टार्गेट करताय। जाऊ द्या ना, मुलंच म्हणून सोडून द्या ना। मी म्हणलं की ज्यांनी राष्ट्रपुरुषांचा अपमान केलेला आहे, बेताल वक्तव्य केलेले, अपमानास्पद बोललेले, त्या सगळ्यांचा निषेध केला पाहिजे। आमच्या बाजूचं कोण बोललेला असेल तर त्यांचाही निषेध करायला मी कमी पडणार नाही। मी सांगितलं होतं, मी त्यावेळेस असं म्हटलं होतं, काँग्रेसचं जर कोणी केलेलं असतं तर काँग्रेसच्या वरिष्ठांनी सांगावं, शिवसेनेचे उद्धव ठाकरे साहेबांच्या बाबतीमध्ये त्यांनी सांगावं, आणि राष्ट्रवादीचा कोण असेल तर मी सांगेन, मित्र पक्षाचा असेल तरी मी सांगायची माझी तयारी आहे। मी काय असा लेसापेसा माणूस नाही अध्यक्ष महोदय। नानांच्या मनात काय ते मी त्याचा विचार करत नाही। खरं तर नानांना असं वाटतं त्यांनी सुरक्षा नक्की कशा करता परत केली हा संशोधनाचा विषय असं नानांच्या मनात येते। हे अजिबात ऐकू नका। माझ्याकडे तुम्ही बघा, मी कधी मी कौतुक अभिनंदन केलं साहेब। देवेंद्रजी तुम्ही ऐकलं नाही का अभिनंदन केलेलं? कठीणच आहे, ज्याचं करायला जावं भलं ते म्हणते माझंच खरं। असं झालं मागच्या काळामध्ये, झालं गेलं, गंगेला मिळालं, आता ते कशाला उकळत बसायचंय? उकिरडा किती उकरत बसलं तर त्याच्यातनं काही निघणार नाही। तेच सांगत बसण्यापेक्षा आता नवी पहाट झाली, नवी सुरुवात आहे। आज 30 तारीख आहे, उद्या 31 तारीख, हे वर्ष संपतंय। नवीन वर्ष 1 जानेवारी 2023 सुरू होत आहे। इथून पुढे राज्याचे प्रमुख या नात्याने तुम्ही एक निर्णय घ्या। तुम्हाला कितीदा सांगितलं तुम्ही माझ्यामध्ये डिस्टर्ब आणू नका म्हणून। तुम्ही जेवढा मला अडचण निर्माण कराल तेवढं मंत्रिपद दूर जाईल। तुम्हाला माहित आहे माझे एकनाथरावांचे काय संबंध आहेत, काय तुम्हाला कठीण आहे। तुम्ही आमदार आहेत, जरा समजून घ्या। दीपक केसरकर आहेत ना वस्तात बोलायला, ते एकदम त्या आठी कुठं पडून देत नाही, हसत नाही, रडत नाही, शांतपणे उत्तर देत असतो। त्या प्रश्न विचारण्याला वाटतं की ह्याच्या मनात नक्की काय चाललंय तेच कळत नाही, आणि जिथं कुठं काय मारायचं खोच तिथं बरोबर मारतो। असे चांगले आम्ही तयार केलेली माणसं तुम्ही घेतलेली आहेत, आणि त्यांना घेऊन त्यांच्यावरती जबाबदारी द्या। मी खरंच एकनाथराव, तुम्हाला ते पटेल किंवा न पटेल, तुम्ही राज्याच्या 13 कोटी जनतेचे प्रमुख आहात।